महापालिकेमध्ये एकटं लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत। योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार। उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत। स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते। घरात बसून लढता येत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। रुसूबाई रुसू गावी जाऊन बसू आणि डोळ्यात असू। शिंदेंच्या दरेगावी जाण्यावरून उद्धव ठाकरे यांची कोचर टीका, तर पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंची अवस्था वाईट। ठाकरेंचा टोला। जनतेने एकनाथ शिंदेंना मत दिलाय, ठाकरेंना नाकारलाय। रुसण्याचा विषय उद्धव ठाकरेंनी करू नये। खासदार नरेश मस्केंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। शिवसेनेच्या नादाला लागू नका, शहा की झाड की बत्ती। शहांचा समाचार घेतच राहणार। पाठीमध्ये वार केला तर वाघनख काढणार। उद्धव ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदेंना वाईट बोलणाऱ्याला जनतेनं निवडणुकीमध्ये उत्तर दिलंय। मंत्री उदय सामंत यांची ठाकरेंवर टीका, तर शहांवर टीका करून फडणवीसांना भेटायचं हे कुठलं लॉजिक। सामंतांचा ठाकरेंवर निशाणा। 2014 मध्ये भाजपनंच युती तोडली, मी नाही। खडसेंनी फोन करून सांगितलं उपरवाले का आदेश। तर 2014 मध्ये देखील मी हिंदूच होतो, ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती। माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील देखील गैरहजर। चर्चांना उधाण। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंसोबत येणार। आजपासून पक्षप्रवेशाचा ट्रेलर सुरू होणार, तर काँग्रेसचे 5 आमदार देखील शिंदेंसोबत येणार। मंत्री उदय सामंतांचा मोठा दावा। ज्यांना जायचं आहे त्यांना अडवू शकत नाही। उदय सामंतांनी केलेल्या दाव्यावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया। माझ्या नादाला लागणाऱ्या कुणालाही सोडणार नाही। संजय शिरसाट यांचा नाव न घेता अब्दुल सत्तारांना अप्रत्यक्ष इशारा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक। शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आगामी निवडणुका संदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार। अंधेरीतील सभेमध्ये लावलेल्या पोवाड्यामध्ये राज ठाकरेंचा देखील उल्लेख। शिवसेनेच्या प्रवासावरील पोवाड्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचा उल्लेख। देशमुख कुटुंबीय आज मनोज जरांगेंची भेट घेणार। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा। आज रात्री देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून मुंबईच्या दिशेने निघणार। बीड आणि परभणीमधील घटना गंभीर। मी सरकारमध्ये असते तर राजीनामा दिला असता। आश्चर्य वाटतं, सरकारला झोप कशी येते। बीड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। बीडमध्ये दहशत निर्माण झाली आहे। राजकीय पुढाऱ्यांची आणि त्यांच्या टोळीची चूक। संतोष देशमुख प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासूनच आयसीयूमध्ये उपचार सुरू। पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू। एसआयटी प्रमुखांसोबत चर्चा केल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, तर माझ्या भावाच्या हत्येमधील आरोपींना फाशी झाल्यावर समाधान मिळेल। धनंजय देशमुख यांची मागणी। वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल। आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नाशिकच्या दौऱ्यावर। सकाळी मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर सायंकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणामधील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार। आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। सैफवरील हल्ला प्रकरणामधील आरोपीचे सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स मॅच। फॉरेन्सिक अहवालामध्ये माहिती समोर। सैफचा मुलगा जहच्या रूमच्या दरवाजावर आरोपीच्या बोटाचे ठसे आढळले। सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही। आरोपी मोहम्मद शहजादच्या वडिलांचा दावा। सैफ हल्ल्यामधील पकडलेल्या आरोपीबाबत संभ्रम। आरोपी खरा आहे का याविषयी संशय। नाना पटोलेंचं वक्तव्य। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। साखर व्यवसायाबाबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती। लाडकी बहिणी योजनेचे निकष तपासण्यास सांगितलं। सर्व लाडक्या बहिणींचे आधार कार्ड लिंक करणार। एप्रिलपासून ठरवलेल्या गोष्टी केल्या जातील। अजित पवार यांची प्रतिक्रिया। दावोसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली। एकूण 15,70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। विदर्भ MMR रिजन त्याचबरोबर नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले। देवेंद्र फडणवीसांची माहिती। दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामध्ये 3,05,000 कोटींचा ऐतिहासिक सामंजस्य करार. विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार. महाराष्ट्रासाठी एक अभूतपूर्व क्षण असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याचं प्लॅनिंग योग्य झालं नाही असं दिसतमध्ये 29 कंपन्यांची करार, एकच कंपनी परदेशी. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी 2 नावं सध्या चर्चेत. दोन्ही नावांमध्ये चांगलीच रस्सीखेच. अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावांची चर्चा. सतेज पाटलांच्या गळ्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता. शिवसेनेमध्ये आजपासून शाखा प्रमुखांच्या नियुक्तीसाठी मुलाखती. विभाग प्रमुख पदाच्या नियुक्तीसाठीही आजपासून मुलाखती होणार. तुळजाभवानी मंदिरातील सोनं वितळण्यासाठी परवानगी नाही. तुळजापूर मंदिर संस्थानचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. भाविकांनी दान केलेलं तब्बल 207 किलो सोनं, 4,000 किलो चांदी वितळवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली. म्हाडा कोकण मंडळाच्या 2,264 घरांची पुढच्या महिन्यामध्ये सोडत. 31 जानेवारीला सोडत होणार होती, मात्र ती आता पुढे ढकलली. लॉटरीच्या कार्यक्रमाला मंत्र्यांची वेळ मिळत नसल्यानं सोडत लांबणीवर. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना आत्तापासूनच सुरुवात करावी. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. पावसाळी पाण्याचा लवकर निचरा होण्यासाठी पालिका आता ॲक्शन मोडमध्ये. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानामध्ये चांगलीच घट. पुढील 2 दिवस कमाल तापमानात देखील घट होण्याचा अंदाज. धुळे शहरामधील मालमत्ता धारकांकडे 101 कोटींची थकबाकी. आतापर्यंत फक्त 19 कोटी रुपयांची वसुली. थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा. नंदुरबार कापूस खरेदी केंद्रावर 75 कोटींची उलाढाल. बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली. लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा अंदाज. सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकांचं मोठं नुकसान. संत्री उत्पादकांसाठी 365 कोटींच्या अनुदानाला राज्य सरकारची मंजुरी. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारानं मदत मंजूर. पुण्याच्या जुन्नरच्या द्राक्षांची बांगलादेशातही निर्यात. किलोला 110 ते 125 रुपयांचा भाव. द्राक्षांचा तोडणी हंगामाला देखील नुकतीच सुरुवात झाली. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्यानं मिरचीच्या दरामध्ये घसरण. लाल मिरचीला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलचा दर. मुंबईतील नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणापासून दूरच. यंदा 16 अभ्यासक्रमांसाठी अवघे 24,894 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. मुंबई विमानतळावरील मालवाहतुकीमध्ये वाढ. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 17% वाढ. मुंबईतून 687 आंतरराष्ट्रीय ठिकाणी मालाची ने-आण. जीबीएस रुग्णांची संख्या आता 67 वर. 7 रुग्ण वाढले. 13 रुग्ण हे कृत्रिम श्वासोच्छवासावर यंत्रणेवर. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्याच्या भोरमधील नीरा खोऱ्यामधील 4 धरणांमध्ये 76% पाणीसाठा शिल्लक. नीरा खोऱ्यामधील धरणांमधला पाणीसाठा पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार. धाराशिवमध्ये गांजाची तस्करी करणारी बीड आणि अहिल्यानगरमधील टोळी गजाआड. 16 लाख रुपयांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नांदेडमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांनी 17,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. कुंडलवाडी पोलिसात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. साताऱ्यातील संशयास्पद मृत्यू प्रकरणी 20 दिवसांनंतर 5 जणांना अटक. खुनाची सुपारी दिल्याचं तपासामध्ये उघड. मेढा पोलिसांकडून अधिक तपास सुरू.